अभिमन्यूसारखा जनतेला भाजप चक्रव्यूहात अडकवते। अदानी आणि अंबानी देशाची अर्थव्यवस्था नियंत्रित करतात, राहुल गांधी यांची टीका। मात्र संसदेत अदानी अंबानींचं नाव घेण्यास लोकसभा अध्यक्षांकडून मनाई। आमचं सरकार आल्यावर शेतकऱ्यांसाठी कायदेशीर एमएसपी लागू करू, शेतकऱ्यांना सरकारच्या चक्रव्यूहातून बाहेर काढू, राहुल गांधी यांचं देशातील शेतकऱ्यांना आश्वासन। मोदींनी मध्यमवर्गीयांच्या पाठीत खंजीर खुपसला, भाजपच्या कमळ चिन्ह एवढे असलेले जनतेभोवतालचे चक्रव्यूह आम्ही तोडून काढू, अर्थसंकल्पावरून विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा घणाघात। वर्धाचे खासदार अमर काळे यांच्याकडून लोकसभेत शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित, सीमेवर जितके सैनिक शहीद होत नाहीत त्यापेक्षा जास्त शेतकरी आत्महत्या करतात, आश्वासन देऊनही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू केल्याने अमर काळे आक्रमक। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी मनोज जरांगेंची भेट घेतली। 7 ऑगस्टपासून जरांगे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, जरांगेंच्या दौऱ्यामुळे भेटीचं महत्त्व वाढलं। आमदार झाल्यानंतर पंकजा मुंडे पहिल्यांदाच परळी शहरात दाखल, पंकजा मुंडेंचं परळीत जंगी स्वागत। पंकजा मुंडे उद्या महत्त्वाच्या बैठका घेणार, बीड, लातूर, नांदेड, धाराशिव जिल्ह्याच्या महत्त्वाच्या बैठका घेणार असल्याची माहिती। माजी पोलीस अधिकारी आणि एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांच्या पत्नीचा शिंदे गटात प्रवेश, मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत स्वीकृती शर्मांचा पक्षप्रवेश। आनंदराव अडसूळांना राज्यपाल न केल्यानं अभिजित अडसूळ संतापले, अमित शहांनी वडिलांना राज्यपाल पद देण्याचा शब्द दिला होता, शहांच्या विनंतीवरून आम्ही अमरावतीची जागा सोडली, अभिजित अडसूळांची प्रतिक्रिया। जागा वाटपाबाबत काँग्रेसची 4 ऑगस्टला महत्त्वाची बैठक, काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नीथला घेणार महत्त्वाची बैठक। सध्या सगळ्यांना आमदार व्हायचंय, पण लक्षात ठेवा मी तुमच्या बापाला सुद्धा हरवून बसली, मंदा म्हात्रेंचा संदीप नाईकांवर निशाणा। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करायचे संस्कार आमच्यावर नाहीत, त्यामुळे विरोधकांना काय बोलायचे ते बोलत राहू द्या, संदीप नाईकांचा मंदा म्हात्रेंवर पलटवार।